तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आपण जनावरांमधील सर्पदंश आणि पशुपालकांची जबाबदारी या विषयावर डॉक्टर सौरभ निस्ताने यांचं भाषण आता आपण ऐकूया. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर सौरभ निस्ताने बोलत आहे. आज आपण जनावरांमधील सर्पदंश आणि पशुपालकांची जबाबदारीबाबत एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सापांचे प्रमाण वाढते. शेतात उंदीर, बेडूक आणि इतर भक्ष्य शोधताना सापांचा वावर वाढतो. त्यामुळे चरणाऱ्या जनावरांना सर्पदंश होण्याचा धोका अधिक असतो. आज आपण सर्पदंश कसा ओळखायचा, त्यावर तातडीचे प्रथमोपचार काय करायचे आणि त्यापासून बचाव कसा करायचा याविषयी सोप्या भाषेत माहिती घेऊन येणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, दिसणारा प्रत्येक साप विषारी असतोच असे नाही. भारतात अनेक प्रकारचे साप आढळतात, पण नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार हे 4 प्रमुख विषारी साप मानले जातात. अनेकदा सर्पदंश झाल्यानंतर पशुपालक घाबरून जातात किंवा विविध घरगुती उपाय करण्याच्या प्रयत्नात मौल्यवान वेळ वाया घालवतात. परंतु सर्पदंशाच्या बाबतीत प्रत्येक मिनिट महत्वाचे असते. शेतकरी बांधवांनो, साप का चावतो? साप माणूस किंवा जनावरांवर मुद्दाम हल्ला करत नाही. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी किंवा चुकून त्याच्यावर पाय पडल्यास तो चावतो. त्यामुळे शेतात आणि कुरण्यात काम करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जनावरे चरायला गेल्यावर सर्पदंश होण्याचा धोका वाढतो. शेतकरी बांधवांनो, सापाचे विष हे एक गुंतागुंतीचे जैविक द्रव्य असते. त्यामध्ये विविध प्रकारची प्रथिने आणि एन्झाईम्स असतात. हे विष शरीरात गेल्यानंतर मज्जासंस्था, रक्तभिसरण संस्था किंवा स्नायूंवर परिणाम करू शकते. त्यामुळे सर्पदंश झालेल्या प्रत्येक जनावरांमध्ये एकसारखे लक्षणे दिसलीच असे नाही. साप प्रामुख्याने जनावरांच्या तोंडावर, पुढच्या किंवा मागच्या पायांवर चावतो. त्यामुळे अनेक पशुपालकाने सर्पदंशाची लक्षणे ओळखणे खूप महत्वाचे आहे. तर जाणून घेऊया सर्पदंशाची काय काय लक्षणे आहेत. साप चावलेल्या ठिकाणी मोठी सूज येते. पायाला चावा घेतल्यास सुरुवातीला खालच्या भागात सूज दिसते आणि नंतर ती वरच्या दिशेने वाढत जाते. जनावर लंगडत चालते. जखमेतून रक्त येऊ शकते. काही वेळा नाकातून किंवा लघवीतूनही रक्त दिसून येऊ शकते. आता जाणून घेऊया नाक चावल्यास काय काय लक्षणे दिसतात. जनावर थरथर कापते, तोंडातून जास्त लाळ गळते, दात खाते किंवा जबडा घट्ट होणे दिसून येते. डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल कमी होते. पुढे जनावर खाली पडते आणि झटके येऊ शकतात. घोणस चावल्यावर काय काय लक्षणे येतात. खूप वेगाने आणि मोठ्या प्रमाणात सूज वाढते. रक्तस्राव जास्त होतो. वेळेवर उपचार न झाल्यास चावलेल्या भागातील ऊती खराब होऊ शकतात. मण्यार चावल्यास बाहेरून सूज कमी दिसते. लक्षणे उशिरा दिसतात. शरीरात अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. जनावराला पोटदुखी होते, झटके येऊ शकतात आणि जनावर वारंवार उठबस करू लागते. तर शेतकरी बंधूंनो, विषारी आणि बिनविषारी सर्पदंश कसा ओळखाल? विषारी साप चावल्यास 2 खोल दातांच्या खुणा दिसतात. बिनविषारी साप चावल्यास खरचटल्यासारख्या अनेक बारीक खुणा दिसतात. विषारी सर्पदंशात वेदना, सूज आणि रक्तस्राव जास्त प्रमाणात होतो. जनावर खाणेपिणे बंद करते आणि सुस्त पडते. काही वेळा चावलेल्या ठिकाणी खूप सूज दिसते, तर काही वेळा बाहेरून फारसे काही दिसत नाही, पण विष शरीरात हळूहळू परिणाम करत असते. म्हणूनच बाहेरून सूज कमी दिसते, म्हणून धोका कमी आहे असे समजू नये. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक सर्पदंशात विष शरीरात गेलेले असतेच असे नाही. काही वेळा साप फक्त संरक्षणासाठी चावतो आणि विष सोडत नाही. याला ड्राय बाईट असे म्हणतात. मात्र हे ओळखणे पशुपालकांच्या हातात नसते. त्यामुळे प्रत्येक सर्पदंश
गंभीर समजून पशुवैद्यकीय उपचार घेणे अति आवश्यक असते. सर्पदंश झाल्यास तातडीने काय काय उपाय करावे यावर जाणून घेऊया. जनावराला पूर्ण विश्रांती द्या. त्याची हालचाल शक्य तितकी कमी ठेवावे. सर्पदंशानंतर जनावराला तहान जास्त लागू शकते, अस्वस्थता वाढते किंवा ते वारंवार जागा बदलण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी जनावराला शांत ठेवणे आणि घाबरू न देणे खूप महत्वाचे असते. जास्त हालचाल झाल्यास विष रक्ताद्वारे शरीरात वेगाने पसरू शकते. चावलेली जागा स्वच्छ पाण्याने आणि जंतुनाशकाने धुवून घ्यावे. विष शरीरात हळूहळू पसरावे यासाठी जखमेच्या थोड्या वरच्या भागात कापड किंवा दोरी हलक्या दाबाने बांधा. दर 20 मिनिटांनी हे बांधलेले कापड काही सेकंदासाठी सैल करा आणि पुन्हा बांधा. कोणतेही अंधश्रद्धेचे किंवा अघोरी उपाय करू नये. तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावे. शक्य असल्यास साप विषारी होता की नाही याची माहिती मिळवावे. मात्र साप पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. वेळेवर योग्य उपचार आणि अँटीस्नेक वेनम मिळाल्यास जनावराचा जीव वाचू शकतो. या बाबतीत आपण काय काय करू नये हे जाणून घेऊया. जनावराला चालवत किंवा पळवत दवाखान्यात नेऊ नये. चावलेल्या जागेवर चाकू किंवा धारदार वस्तूने कापू नये. जखमेवर डाग देऊ नका. जखमेवर तंबाखू, माती, तेल या प्रकारे काहीही लावू नये. घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. पशुवैद्यकीय उपचार उशिरा करू नयेत. जखमेवर चिरा देऊ नये. तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करू नये. कोणतेही अघोरी किंवा पारंपरिक उपचार करू नये. शेतकरी बांधवांनो, आधुनिक पशुवैद्यकीय शास्त्रामुळे सर्पदंशावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी अँटीस्नेक वेनम, द्रवोपचार आणि इतर सहाय्यक उपचार मिळाल्यास अनेक जनावरांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे वेळ न दवडता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. लक्षात ठेवा, अंधश्रद्धा, झाडफूक, डाग देणे किंवा इतर पारंपरिक उपाय जनावरांचा जीव वाचवत नाहीत. उलट उपचाराला विलंब झाल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. तर सर्पदंश टाळण्यासाठी काय काय काळजी घ्यावी? शेतकरी बांधवांनो, सर्पदंश झाल्यानंतर उपचार करणे महत्वाचे असते, पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे सर्पदंश होऊच न देणे. थोडीशी काळजी आणि योग्य व्यवस्थापन केल्यास हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. सर्वप्रथम गोठा आणि त्याच्या आसपासचे परिसर नेहमी स्वच्छ ठेवावे. गोठ्याभोवती वाढलेली गवत, काटेरी झुडपे, दगडांचे ढीग किंवा अडगळ सापांसाठी लपण्याची सुरक्षित ठिकाणे ठरतात. त्यामुळे परिसर नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. गोठ्याजवळ गवताचे भारे, लाकडांची ढीग, जुनी पत्रे, रिकामे पोते किंवा इतर कचरा साचू देऊ नका. अशा ठिकाणी उंदीर आश्रय घेतात आणि उंदरांच्या मागे सापही येतात. त्यामुळे अडगळ मुक्त परिसर हा सर्पदंश प्रतिबंधाचा पहिला टप्पा आहे. शेतकरी बांधवांनो, उंदीर आणि घुशी हे सापांचे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे गोठ्यात किंवा धान्य साठवणूक ठिकाणी उंदरांचे प्रमाण वाढू देऊ नका. धान्याची योग्य साठवणूक करा आणि आवश्यकतेनुसार उंदीर नियंत्रणाच्या उपाययोजना राबवा. जनावरांना चरायला नेताना विशेष काळजी घ्या. दाट गवत, झुडपे, ओढ्यांच्या काठावरील भाग किंवा पडीत जमीनमध्ये साप लपून बसलेला असतो. त्यामुळे अशा ठिकाणी जनावरे चरायला सोडणे शक्यतो टाळावे. साप बहुतेक वेळा संध्याकाळी, रात्री आणि पहाटे अधिक सक्रिय असतात. म्हणून रात्रीच्या वेळी जनावरांना मोकळे सोडणे किंवा चरायला नेणे टाळावे. आवश्यक असल्यास टॉर्च किंवा पुरेशा प्रकाशही व्यवस्था करावी. गोठ्यातील प्रकाश व्यवस्था चांगली असणे अत्यंत गरजेचं आहे. अंधार असलेल्या कोपऱ्यांमध्ये साप सहज लपून बसू शकतो. त्यामुळे गोठा, चारा, साठवणूक जागा आणि पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात पुरेसा प्रकाश असावा. जनावरांसाठी सुरक्षित आणि मजबूत निवारा तयार करा. गोठ्याच्या भिंतीमधील फटी, दरवाजाखालची मोकळी जागा किंवा नाल्यांच्या उघड्या वाटा ह्यामधून साप आत येऊ शकतो. त्यामुळे अशा जागांची नियमित तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी.
पावसाळ्यात विशेष सतर्क राहा, कारण या काळात सापांची हालचाल वाढते. गोठा साफ करताना, गवत उचलताना किंवा चारा काढताना हातमोजे आणि पायात बूट वापरण्याची सवय लावा. शेतकरी बांधवांनो, सर्पदंश ही गंभीर बाब असली तरी योग्य वेळी ओळख आणि तातडीचे उपचार केल्यास जनावरांचा जीव वाचवता येतो. त्यामुळे घाबरून न जाता त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्या आणि गोठा स्वच्छ ठेवून सर्पदंशाचा धोका कमी करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. नमस्कार. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आपण जनावरांमधील सर्पदंश आणि पशुपालकांची जबाबदारी या विषयावर डॉक्टर सौरभ निस्ताने यांचं भाषण ऐकलं.